माझ्याच ताब्यात बीड नगरपालिका द्या. बीड नगरपालिकेची 52 तिकीटं ही माझ्या जवळच द्या. या हट्टापायी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी स्वतःचं राजकारण संपवण्याचा घाट घातला काय? राजकारणामध्ये जे आवश्यक परिपक्वता असते त्याचा कमालीचा अभाव आणि बालहट्ट यामुळे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या राजकारणासमोर प्रश्नचिन्ह लावलं की काय? आणि याच गुणांमुळे क्षीरसागर कुटुंबातील एक दिग्गज नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांना देखील राजकारणामध्ये मागे सरकावं लागलं. त्यांची सुद्धा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या या अपरिपक्वतेमुळे राजकारणामध्ये जयदत्त क्षीरसागर यांची पिछेहाट झाली काय? कमालीची स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी सैरभैर केलं की काय? डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी विधानसभेत जी 96,000 मते घडीच्या चिन्हावर घेतली होती ते योगेश क्षीरसागर आता हाती कमळ घेणार आहेत. हा 96,000 मतदारांचा अपमान आहे, त्यांच्याशी बेईमानी आहे की त्यांचा विश्वासघात आहे? भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन योगेश क्षीरसागर यांची शोभा वाढणार आहे की त्यांची शोभा होणार आहे? कोणी केले योगेश क्षीरसागर यांना राजकारणामध्ये ट्रॅप की ज्याच्यामुळे योगेश क्षीरसागर यांचे सगळे कार्यकर्ते झालेत सैरभैर? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढील काही मिनिटं पाहत राहा. सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणारं, सडेतोड भाष्य करणारं तुमचं स्वतःचं तुमच्या मनातलं चॅनल सारांश. मी डॉक्टर सतीश साळुंके. क्षीरसागर कुटुंबियांचा राजकीय इतिहास हा विलक्षण, गौरवास्पद आणि वैभवशाली आहे. साधारण शिक्षण असणाऱ्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, ज्यांना महाराष्ट्र काकू म्हणून ओळखायचा आणि देश काकी म्हणून ओळखायचा, त्यांनी निर्विवादपणे जवळपास 20 वर्ष बीड जिल्ह्याच्या राजकारणावर आपला ताबा मिळवला होता आणि वर्चस्व गाजवलं होतं. काकूंच्या काळामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी जाणीवपूर्वक केली. त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा इथला सामान्य माणूस होता हे निश्चितच खरं आहे. बीडला रेल्वे यावी याचं पहिलं शिष्टमंडळ हे खासदार केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर यांनीच घेऊन गेले होते, हेही तितकंच सत्य आहे. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र जयदत्त क्षीरसागर यांनी राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. एक अत्यंत बुद्धिवान, चारित्र्य संपन्न माणूस म्हणून, एक राजकारणी म्हणून जयदत्त क्षीरसागर यांना बीड जिल्हा आणि महाराष्ट्र ओळखतो. क्षीरसागर यांनी अनेक मंत्रिपदं त्यांनी भोगली, अनेक मंत्रिपदावर त्यांनी काम केलं आणि त्यांनी काही प्रमाणात का होईना पण त्या मंत्रिपदाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण क्षीरसागर, जयदत्त अण्णा क्षीरसागर हे वरचं राजकारण करत होते, त्यामुळं त्यांनी बीड हे आपले लहान भाऊ डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना आंदण दिलं होतं. डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे बीडच्या राजकारणाचे भीष्म. 10 नव्हे, 20 नव्हे, 30 नव्हे तर तब्बल 35 वर्ष एक हाती त्यांनी नगरपालिकेवर सत्ता गाजवली. डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू इथला सामान्य माणूसच. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे राजकारणाच्या शिवाय त्यांचा फार मोठा मित्रपरिवार होता. संगीत, नृत्य, नाट्य, गायन, साहित्य याची त्यांना प्रचंड आवड आहे. बीड शहराचं प्रत्येक वार्डामध्ये कोण राहतं, तिथे मतदार कोणते आहेत, आपला विरोधक कोणता आहे, आपल्या बाजूची माणसं कोणती आहेत याची अत्यंत व्यवस्थित मांडणी डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या डोक्यामध्ये असे. पण दुर्दैवाने मागच्या काही काळापासून डॉक्टर भूषण क्षीरसागर हे आजारी असल्यामुळे त्यांच्या राजकारणाची धुरा आपोआपच त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी स्वीकारली.
काही काळ डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अतिशय उत्तमपणे रणनीती आपल्या वडिलांप्रमाणे आखून बीडमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांना विधानसभेत 96,000 मतं मिळाली. परंतु योगेश क्षीरसागर राजकारणामध्ये जी परिपक्वता आवश्यक असते त्याचा काही प्रमाणात अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू त्यांची राजकारणात पिछेहाट होती की काय असं वाटायला लागलं होतं. ज्या क्षीरसागरांच्या घरासमोर लोकांच्या गर्दी असायची त्याच क्षीरसागरांना आता इतरांची दारं ठोठवण्याची वेळ आलेली आहे. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. एक काळ असा होता की बीड नव्हे तर महाराष्ट्रातले अनेक राजकारणी हे अत्यंत नम्रपणे क्षीरसागर कुटुंबाशी वागत होते. परंतु आता त्याच राजकारण्यांच्या जवळ त्यांना विनंती करण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी त्याच क्षीरसागर कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीवर वेळ आलेली आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. अर्थात त्याला आमदार संदीप क्षीरसागर हे अपवाद आहेत. त्यांनी स्वतःच्या राजकारणाची वेगळी स्ट्रॅटेजी केलेली आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या राजकारणाची वेगळी मांडणी केलेली आहे आणि त्यात ते आत्तापर्यंत कमालीचे यशस्वी होत गेलेले आहेत. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं बीड नगरपालिकेच्या राजकारणामुळे नाव पुन्हा चर्चेत आलं. ते यासाठी आलं की संपूर्ण नगरपालिका आपल्या ताब्यात असावी हट्ट हा योगेश क्षीरसागरांनी धरला. योगेश क्षीरसागर यांना काही तिकीटं आणि नगरपालिकेचं अध्यक्षपद देण्याचं मान्य करण्यात आलं होतं असं कळतं. ते त्यांनी मान्य केलं नाही आणि मला सगळी तिकीटं पाहिजे असं म्हणाले. शेवटी वरिष्ठ नेत्यांनी थेट अमरसिंह पंडित यांना सगळी सूत्र ताब्यात घेण्याची सूचना केली आणि आज अख्खी राष्ट्रवादी ही अमरसिंह पंडित यांच्या सातबाऱ्यावर नोंदवल्या गेलेली आहे. आणि योगेश क्षीरसागर हे स्वतःच्या चुकांमुळे हे या प्रोसेसमधनं आता बाहेर पडलेले आहेत. पण त्यांनी हा निर्णय घेत असताना हा विचार करायला पाहिजे होता की ज्या शेकडो कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसले होते, नगरसेवक होण्याचं स्वप्न ते पाहत होते, त्यासाठी त्यांनी काही लाख रुपये खर्चही केले असतील, वेळही खर्च केला असेल, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना योगेश क्षीरसागरांच्या एका निर्णयानं वाऱ्यावर सोडून दिलं आहे. का केलं असं योगेश क्षीरसागरांनी? तर केवळ त्यांनी आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला असा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर होतोय. योगेश क्षीरसागर यांच्यावर होणारा दुसरा महत्त्वाचा आरोप असा आहे की ते स्वतःच्या विचाराने राजकारण करत नाहीत. त्यांच्या राजकारणावर, त्यांच्या राजकारणातल्या प्रत्येक कृतीवर, विचारावर आणि निर्णयावर त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर यांचा प्रभाव आहे. अनेक कार्यकर्ते यामुळे कमालीचे नाराज झालेले आहेत. पण योगेश क्षीरसागरांच्या या राजकारणाचा पहिला फटका जर कोणाला बसला असेल तर तो बसलाय क्षीरसागर कुटुंबातले एक बुद्धिमान आणि अत्यंत तळमळीनं राजकारण करणारे जयदत्त क्षीरसागर यांना. कारण त्यांच्यामुळे त्यांना येत्या झालेल्या विधानसभेत ते उभं राहू शकले नाही आणि निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेपासून ते वेगळे झाले. त्याही अगोदर त्यांनी जो निर्णय घेतला होता शिवसेनेत जाण्याचा, तो निर्णय चुकल्याचं आता ते मान्यच करतील असं मला वाटतं. पण क्षीरसागर कुटुंबामध्ये जयदत्त क्षीरसागर यांना योगेश क्षीरसागर यांच्या राजकारणामुळे फटका बसलाय असं बोलल्या जातं. पण आता या नगरपालिकेच्या निवडणुकीत तर स्वतः योगेश क्षीरसागर यांनाच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे फटका बसलेला आहे. त्यांनी खरं तर ही तिकीटं घ्यायला पाहिजे होती, नगराध्यक्षपद त्यांच्याकडे येतो ते घ्यायला पाहिजे होतं आणि सामंजस्यपणे विचारपूर्वक त्यांनी पुढचं राजकारण करायला पाहिजे होतं. बुद्धिबळाचा खेळ खेळत असताना लगेच आपण राजाला चेकमेट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही वेळेस प्याद्यांचा उपयोग करावा लागतो, काही वेळेस वजिराचा उपयोग करावा लागतो, तर काही वेळेस बुद्धिबळाच्या पटलावरच्या अन्य प्याद्यांचा उपयोग तुम्हाला करावा लागतो. हे बुद्धिबळामध्ये निष्णात असणाऱ्यांना माहीत होतं. डॉक्टर भारभूषण क्षीरसागर असे निष्णात खेळाडू होते. दुर्दैवानं ते गुण, ती चाणक्य नीती योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये अभावानेच जाणवते. योगेश क्षीरसागर हे आता
हाती कमळ घेणार आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत, असा एक मोठा प्रवाह सुरू झालेला आहे. वर्तमानपत्रातून तशा बातम्या आलेल्या आहेत. पण असं झालं तर काय होईल? काय हा निर्णय, भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय योगेश क्षीरसागरांना हिताचा असेल काय? त्यांची शोभा वाढवणारा असेल काय, की त्यांची शोभा काढणारा असेल? ही चर्चा सध्या शहरामध्ये चालू आहे. परंतु प्रश्न उरतो तो निराळा आहे. तो हा प्रश्न उरतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी 96,000 मतं योगेश क्षीरसागरांना मिळाली, हा मोठा आकडा आहे, हा लहान आकडा नाही आहे. ही 96,000 मतं मिळाली, कुणाच्या जीवावर मिळालीत योगेश क्षीरसागरांना? त्यांना कोण ओळखत होतं? तर केवळ वडिलांचं नाव पाठीमागं होतं. त्यांच्या वडिलांनी निर्माण करून ठेवलेली एक यंत्रणा त्यांच्याबरोबर होती, जी प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर राहिली. ती यंत्रणा जर हे भाजपमध्ये जर योगेश क्षीरसागर गेले तर त्या यंत्रणेचा, त्यांना घडीवर मतदान केलेल्या सगळ्या मतदारांचा, त्यांच्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या सगळ्या त्या काळातल्या नगरसेवकांचा, तसेच अन्य कार्यकर्त्यांचा हा विश्वासघात होईल काय? ही बेईमानी ठरेल काय? हा प्रश्न खऱ्या अर्थानं आता ऐरणीवर आलेला आहे. पण योगेश क्षीरसागर यांना ट्रॅपमध्ये कोणी अडकवलं? ज्यांनी यांना ट्रॅपमध्ये अडकवलं त्यांच्या हे बरोबर लक्षामध्ये आलेलं होतं की डॉक्टर योगेश हे राजकारणामध्ये फार परिपक्व नाही आहेत. राजकारणामध्ये जो संयम पाहिजे तो त्यांच्याजवळ नाही. राजकारणामध्ये विचार करून पुढे जाण्यासाठीची जी क्षमता पाहिजे ती त्यांच्याजवळ नाही. राजकारणामध्ये कार्यकर्त्यांची ज्या स्नेहानं, ज्या प्रेमानं, ज्या सहानुभूतीनं आपण वर्तन ठेवलं पाहिजे, त्यांच्याशी वागलं पाहिजे, हे त्यांच्याजवळ नाही. हे ट्रॅप करणाऱ्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून एक पद्धतीनं त्यांच्या विरोधी गटानं जे आहे तर त्यांना काही तिकिटासाठी लावून धरलं. ह्या तिकिटाशिवाय निवडणूक पुढे सरकणार नाही असा त्यांनी हट्ट धरून ठेवलेला होता. आणि योगेश क्षीरसागरांचा हट्ट होता की मला 52च्या 52 नगरपालिकेची तिकिटे पाहिजे. आणि ट्रॅप लावणाऱ्यांना माहीत होतं की योगेश क्षीरसागर हे मागे सरकणार नाहीत, आणि झालं तसं ते मागे सरकले नाहीत. वरिष्ठ नेते अजित पवार हे कंटाळले आणि शेवटी त्यांनी अमरसिंह पंडित यांना सांगितलं की सगळी सूत्र तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि ही निवडणूक लढवून जिंका. आणि अमरसिंह पंडित हे पूर्ण ताकदीनिशी आता या रणांगणात उतरलेले आहेत. जसं की मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की अनेक वर्षांपासून पंडित कुटुंबीय बीडवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होते. क्षीरसागरांच्या प्रभावामुळे ते शक्य होतही नव्हतं. पण आता क्षीरसागरांचं राजकारण हे क्षीण होत चाललेलं आहे. त्याचा फायदा घेऊन आता विरोधी गट हा राष्ट्रवादीतला प्रबळ झालेला आहे. डॉक्टर योगेश क्षीरसागर हे स्वतः राष्ट्रवादीतनं बाहेर पडत आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्यांनी हा ट्रॅप लावलेला होता त्या ट्रॅपमध्ये त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योगेश क्षीरसागर अडकतील याची त्यांनाही अपेक्षा नव्हती. पण आताताईपणा, सामंजस्यपणाचा अभाव आणि हट्टीपणा आणि राजकारणातली अपरिपक्वता यामुळे योगेश क्षीरसागरांवर अशी वेळ आलेली आहे असं बीड शहरामध्ये सर्वत्र चर्चा चालू आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनावर सत्य आणि परखड मत व्यक्त करणारा सारांश आपल्यासाठी सदैव नवीन नवीन घडामोडीवर सत्यभाष्य घेऊन येणार आहे. मी डॉक्टर सतीश साळुंके. आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नमस्कार.